सुस्वागतम सुस्वागतम. श्रीमंत मानाचा कसबा गणपतीच्या स्थापनेत यंदा 81वे वर्ष असून गेल्या 34 वर्षांपासून आमच्या मंडळाकडून पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे प्रत्येक वर्षी सादर केले जातात. यंदाच्या गणेशोत्सवात सादर करत आहोत एक महान पौराणिक कथेवर आधारित हलता देखावा भगवान श्री कृष्ण आणि संत मीराबाई. मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन. मीरा हो गई मगन वो तो गली 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 हरी गुन गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. संत मीराबाई हे फक्त एक नाव नाही तर त्यांची भक्ती, आस्था आणि श्रद्धा यांचं उत्तम उदाहरण आहे. मीराबाईनं श्रीकृष्णालाच आपलं सर्वस्व मानलं आणि त्यांच्या भक्तीत लीन झाली. मीरानं श्रीकृष्णाला आपलं पती मानलं होतं. मीराच्या या वागण्यामुळं तिचे सासरचे लोक वैतागले होते. मीरा पतीच्या मृत्यूनंतरही मंदिरात जायची आणि भजन गीत गायची, नृत्य करायची. बन के जोगन चली महलों में पली. बन के जोगन चली मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी भागी लगन मीरा हो गई मगन. यावर सासरच्या लोकांनी मीरावर व्यभिचारी असल्याचा आरोप करत तिला विषाचा प्याला पिण्यास सांगितलं. मीरानं श्रीकृष्णाचं नाव घेत विष प्राशन केलं. राने विष दिया मानो अमृत पिया. मीरा सागर में सरका समाने लगी. दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे. मीरा गोविंद गोपाल गाने लगी. सर्वांना वाटलं की मीरा आता जिवंत राहणार नाही. मात्र श्रीकृष्णाच्या कृपेने मीरावर विषाचा कोणताही प्रभाव पडला नाही. सासरच्या लोकांनी तिला खूप त्रास दिला. सासरच्या लोकांना कंटाळून मीरानं महल सोडला. त्यानंतर ती अनेक ठिकाणी तीर्थासाठी गेली आणि अखेर वृंदावनाला पोहोचली. मीरानं महल सोडल्यानं राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या. मीराच्या शोधात 2 सैनिक पाठवण्यात आले. त्यांनी मीराला परत येण्याची विनंती केली, मात्र मीरानं नकार दिला. मीरानं एक तारा बाहेर काढली आणि श्रीकृष्णाचं भजन गायला लागली. मीरा गोविंद गोपाल गाने लगी. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली गली हरी गुन गाने लगी. मीराच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू येत होते आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीत ती विलीन झाली. ते पाहून सर्वच लोक थक्क झाले. अशी आहे भगवान श्रीकृष्ण आणि संत मीराबाई यांची अनोखी कहाणी. धन्यवाद. ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लगी लगन